नमस्कार और स्वागत है आपका एमसीएन हिंदी न्यूज़ के इस विशेष बुलेटिन में। आज हम आपको नांदेड़ ज़िले के उन 60 होनहार विद्यार्थियों की प्रेरणादायक कहानी बताने जा रहे हैं जिन्होंने विपरीत परिस्थितियों के बावजूद शिक्षा के क्षेत्र में अपनी पहचान बनाई है। इन विद्यार्थियों ने आज इतिहास रचा है जब वे सहायक समाज कल्याण विभाग के अंतर्गत अनुसूचित जाति और नवबौद्ध समुदायों के लिए संचालित सरकारी आवासीय विद्यालयों से शिक्षा प्राप्त कर हवाई जहाज से श्रीहरिकोटा के लिए रवाना हुए। ये उनके और उनके परिवारों के लिए एक अविस्मरणीय क्षण था। जहां कई विद्यार्थियों के पिता मजदूरी करते हैं तो कई विद्यार्थियों की माताएं खेतों में काम करके परिवार का भरण पोषण करती हैं। कुछ ऐसे भी विद्यार्थी हैं जिनके सिर से पिता का साया उठ चुका है और कुछ के घर की जिम्मेदारी भी मां अकेले ही संभाल रही है। ऐसी आर्थिक रूप से कमज़ोर पृष्ठभूमि वाले इन विद्यार्थियों ने शिक्षा को अपना हथियार बनाया और अपने परिवारों का सहारा बनने का दृढ़ संकल्प लिया। आज इन छात्रों के जीवन में एक ऐसा पल आया जिसकी उन्होंने शायद कभी कल्पना भी नहीं की थी। नांदेड़ के सहायक समाज कल्याण कार्यालय से नांदेड़ के निवासी उप जिलाधिकारी महेश वड़तकर ने श्रीहरिकोटा स्थित इसरो के अंतरिक्ष अनुसंधान केंद्र की शैक्षिक यात्रा पर जा रहे इन 60 विद्यार्थियों के 2 वाहनों को हरी झंडी दिखाकर रवाना किया। इस अवसर पर सहायक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे भी उपस्थित थे। नांदेड़ जिले के माहूर, हदगांव, उमरी और नायगांव के इन 60 विद्यार्थियों का चयन श्रीहरिकोटा में इसरो के अंतरिक्ष अनुसंधान केंद्र की शैक्षिक यात्रा के लिए किया गया था। ये अभिनव पहल नांदेड़ के तत्कालीन जिलाधिकारी अभिजीत राउत की संकल्पना का परिणाम थी। इन विद्यार्थियों का चयन एक विज्ञान परीक्षा के माध्यम से किया गया था। जिले में चल रहे इन 4 विद्यालयों में परीक्षा आयोजित की गई थी और प्रत्येक विद्यालय से 15 छात्रों का चयन किया गया। चयन के बाद इन विद्यार्थियों को बेसब्री से इसरो के अंतरिक्ष अनुसंधान केंद्र की यात्रा का इंतजार था। ये यात्रा हवाई जहाज से होने वाली थी। ये जानकर कई विद्यार्थी आश्चर्यचकित हुए थे क्योंकि इनमें से कई ने तो पहले कभी रेलगाड़ी में भी यात्रा नहीं की थी और कुछ का सफ़र तो केवल तालुका से नांदेड़ जिला मुख्यालय तक ही सीमित रहा था। भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन इसरो के कार्यों की जानकारी प्राप्त हो और विद्यार्थियों में विज्ञान के प्रति रुचि जागृत हो, इसी उद्देश्य से जिलाधिकारी अभिजीत राउत ने इस अभिनव पहल की कल्पना की थी जो आज साकार हुई। इस शैक्षिक यात्रा में 60 विद्यार्थियों के साथ साथ देखभाल करने वाले अधिकारी, कर्मचारी और शिक्षक भी शामिल है। श्रीहरिकोटा से ये शैक्षिक यात्रा 16 से 19 अप्रैल के बीच आयोजित की जाएगी। समाज कल्याण विभाग के सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे ने भी इस अनूठी पहल के माध्यम से विद्यार्थियों को इसरो की शैक्षणिक यात्रा कराने के लिए विशेष प्रयास किए हैं। आज आपल्या नांदेड जिल्ह्यातील 4 निवासी शाळेमधील जवळपास 60 विद्यार्थी इसरो श्रीहरिकोटा या ठिकाणी रवाना होत आहेत। सर्व विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांच्या जे काही सायन्स असेल किंवा मग कुठल्याही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांना एक चांगला अनुभव मिळायला पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून माननीय आयुक्त महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज श्रीहरिकोटा या ठिकाणी विमानाने प्रवास करणार आहोत। या ठिकाणावरून हैदराबाद येथून आपलं विमान श्रीहरिकोटा येथे निघणार आहे। तर त्या अनुषंगाने आम्हा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा अनुभव, विमानात बसण्याचा अनुभव आणि श्रीहरिकोटा या ठिकाणी सायंटिस्टला भेटण्याचा वेगळा अनुभव या ठिकाणी ते विद्यार्थी घेणार आहेत। म्हणून ही वैज्ञानिक सहल या ठिकाणावरून निघणार आहे। या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय आरडी साहेब महेश वड़तकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनीही शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा देतो। ये वास्तव में एक प्रेरणादायक कहानी है जो यहाँ दर्शाती है कि दृढ़ संकल्प और शिक्षा के माध्यम से हर बाधा को पार किया जा सकता है। इन विद्यार्थियों का श्रीहरिकोटा की यात्रा पर जाना न केवल उनके लिए एक शैक्षिक अनुभव होगा बल्कि ये उनके आत्मविश्वास और सपनों को भी नई उड़ान देगा।
कई पीढ़ियां चली गई मगर पिछड़ा वर्ग को नांदेड़ में इस तरह का अब तक कोई मौका नहीं मिला था। और ये सब कुछ सिर्फ और सिर्फ बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर की वजह से संभव हो पाया है। अगर बाबा साहब ना होते तो ये अवसर नहीं मिलता। ऐसी भावुक प्रतिक्रिया विद्यार्थी और विद्यार्थियों के परिजनों ने MCN हिंदी न्यूज़ को दी। मौना अनुसयाबाई भीमराव भगत हे नातू आहे। मग आम्हाला खूप आनंद वाटते की आमचा नातू आमच्या याच्यातल्या पिढीतलं कोणीच गेलं नाही, कोण्याच पिढीतलं गेलं नाही, पण आजपासून आमचं कोणीच गेलं नाही मनामध्ये। आम्हाला खुशी वाटते की आमचा नातू एवढ्या प्रवासाला चाललाय। कुठं चालला काय नाही ते आपल्याला येत नाही, तितकं कुठं चाललाय ते आम्ही अडाणी माणसं करून खाणार आहोत सर। आमच्या लेकं बी करून खाताय, मग ननगा लेकं करून खातो आम्ही सगळे बी। आमच्यापाशी काय नाही म्हणून आम्हाला लय खुशी आनंद वाटते आम्हाला की आमचा नातू विमानामध्ये चालला, म्हणून आम्हाला लय आनंद आला। आम्ही 3 रोज झाला आम्ही लय खुशीत आहोत। आम्हाला भूक लागणार, ताण लागणार, आम्ही लय खुशीत आहोत की आमचा नातू एवढा झाला आणि आमचा नातू आणि याच्यावर मोठा हो म्हणून आम्हाला आशा आहे। माझं नाव ज्योती विजय गच्चे आहे सर। माझ्या मुलाचं नाव यश विजय गच्चे। हे याला चलाय इमानामध्ये चलाय। आम्ही कोणीच इमानामध्ये बसलं नाही, बघलं नाही। आम्ही वरून जर इमान जावं लागलं तर आम्ही पाहता, घरात असलं तर बाहेर येऊन पाहता की चलाय। आता एवढी खुशी वाटते की आमचा मुलगा चाललाय, लय आनंद झाला। आणि हे आम्हाला काही भेटत नव्हतं, जायला भेटत नव्हतं। आमचा बाबासाहेबांमुळे आम्हाला लेकरायला जायला भेटलं, हे शक्य झाले लेकरायला जाणं। माझं नाव रेवता सुनील भगत। माझा मुलगा शाळेमध्ये शिकायला आहे सर, उमरी शाळेमध्ये शिकायला आहे। त्याचा नंबर लागलेला आहे तर आम्हाला लय खुशी वाटते सर, छान खुशी वाटायली सर। हे शक्य झालंय आम्हाला बाबासाहेबांमुळे, आम्हाला खूप आनंद झालाय सर। आम्ही व्यवसाय करतो सर, टेंट हाऊस आहे, आम्ही व्यवसाय करतो। आम्हाला माहित तर म्हणजे आमच्या शक्य नव्हतं आमचं जाणं, पण बाबासाहेबांमुळे आम्हाला शक्य झालंय सर। आम्हाला खूप आनंद झालाय। नाही सर, ह्याच मोठा मुलगा शिकायलाच गेला आणि त्याचा नंबर लागला। आमची एवढी इच्छा आहे की त्याने पास व्हा, नाहीतरी त्याचं थोडं तरी डोक्यामध्ये त्याने घ्यावं तिथला, तेवढंच आम्हाला पाहिजे सर। माझं नाव सुनील भगवान नरवाडे, राहणार आंबाळा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। सर माझ्या मुलाचं नाव आदित्य सुनील नरवाडे आणि आज समाज कल्याण विभागातर्फे जे सहल आयोजित केली हैदराबाद आणि इस्रो श्रीहरिकोटा या ठिकाणी, ती नक्कीच कौतुकास्पद आहे। आणि ह्या शासनाचं आणि समाज कल्याण विभागाचं आभार मानावं तेवढं खूप कमी आहे सर। आमच्या पिढ्यामध्ये आतापर्यंत की आमचा मुलगा गेला नाही, आजोबा गेले नाही, वडील गेले नाही, आणि आज मुलगा जातो विमानात, हे ऐकून आम्हाला सुख धक्काच बसला आणि खूप छान वाटलं सर। एक आनंद झाला। आणि इस्रोला गेल्यानंतर तिथं सायंटिस्ट वगैरे असतात, तिथं मुलगा नक्कीच आमचा घेईल आणि अभ्यासात पण हुशार आहे, याच्याबद्दल मला खात्री आहे। माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे सर, आणि मी सध्या लेखक कवी म्हणून आहे। आकाशवाणीवर माझे लोकजागरला कार्यक्रम झालेले आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य आंबाळा या ठिकाणी मी सध्या कार्यरत आहे।